शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गलगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण श्री रामेश्वर सोनपुरे, मुक्काम पोस्ट नजीक चिंचोली, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत. ह्या डाळिंबाच्या प्लॉटला तेल्या रोगाचं फार मोठे इन्फेस्टेशन होतं आणि त्यावरती आपण नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं सॅली सुपर आणि सेक्युरा प्लस ह्या दोन ट्रीटमेंट आतापर्यंत दिलेल्या आहेत. ह्या दोन ट्रीटमेंट म्हणजे आपण 1 दिवसाच्या गॅपने दिलेल्या आहेत आणि एकच फवारा झालेला आहे. तर आपण सोनपुरे साहेबांना आपल्या ट्रीटमेंट विषयी विचारणार आहोत. सोनपुरे साहेब नमस्ते. मला सांगा, बाग किती वर्षाची? 4 वर्ष. 4 वर्षाची बाग आहे. आणि हे कितवं फळ आहे तुमचं? तिसरं फळ. तिसरं. थोडंसं मोठ्याने बोला. तिसरं फळ आहे. तुमच्या बागेत तेल किती वर्षांपासून आहे? दुसऱ्या बहरापासून. म्हणजे दुसऱ्या बहारापासून तेल्या आहे. म्हणजे दुसरा आणि तिसरा म्हणजे मागील 2 वर्षांपासून तेल्या आहे. तेल्याला आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे केलेल्या असतील किंवा बऱ्याच लोकांच्या सल्ल्यानुसार बरेच औषधं ट्राय केले असतील. ह्या वर्षी आपण तुम्हाला नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं सॅली सुपर आणि सेक्युरा दिलं होतं. सॅली सुपर आणि सेक्युरा मारल्यानंतर तुम्हाला काय काय बदल झालेले आहेत मला सांगाल का जरा डिटेलमध्ये? ते जे पहिला ओला डाग असतो ना, ओला डाग हो, 4 ते 5 दिवसांनी कोरडा होतो. 4 ते 5 दिवसात कोरडा होतो. आणि जे त्याच्या पुढचे थोडेसे डाग होते त्या डागांचं पुढं काय म्हणजे कसं रूपांतर झालं? तो काळा पडला. तो काळा पडला. मला एक सांगा, जे ओले डाग होते त्या डागांचा पुढचा प्रवास थांबला का? म्हणजे ते डाग पुढे जाऊन क्रॅक होतात, वाय किंवा एल आकाराच्या शेपमध्ये क्रॅक होतात आणि फळं तडकतात. तर त्या स्टेज पर्यंत गेलता का? गेला होता, पण तुमचं ते मार्ग नाही, आपल्या फवारणीनंतर गेलता का? नाही गेला. त्याच्यानंतर फवारणीनंतर गेला होता. फवारणीनंतर नाही. अगोदर तुमचा तिथपर्यंत तडकण्यापर्यंत जात होता, पण फवारणीनंतर गेला होता. नाही गेला. बरं, सॅली सुपर आणि सेक्युराच्या फवारणीमध्ये किती दिवसाचं अंतर ठेवलं होतं तुम्ही? 2 दिवसात. 2 दिवसाचं अंतर ठेवलेलं होतं. ह्याच्या अगोदर आता शेतकरी, डाळिंब उत्पादक शेतकरी खूप वेगवेगळे अघोरी उपाय करतात. कोणी हायड्रोजन पेरॉक्साईड मारतं, कुणी अजून काय काय गोमूत्र फवारतं. आतापर्यंत तुम्ही सुद्धा भरपूर उपाय केले असतील, अँटीबायोटिक पण तुम्ही खूप सारे वापरलेले असतील. पण सॅली सुपर आणि सेक्युरामध्ये असं विशेष वेगळं पण काय जाणवतंय तुम्हाला? आता रिझल्ट आला, डाग थांबला माझा. रिझल्ट आला आणि डाग थांबला. शेतकरी बंधूंनो, डाळिंबामध्ये तेल्या हा अतिशय घातक, ज्याला आपण फेटल असा रोग आहे म्हणू शकतो. तेल्या आल्यानंतर कित्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या 50, 60, 70% बागा डॅमेज होतात. तेल्याला क्युरेटिव्ह म्हणजे तेल्या आल्यानंतर एक फवारणी केली आणि तेल्या रोग पूर्ण गेला असं औषध किंवा अशी ट्रीटमेंट सध्या तरी बाजारात उपलब्ध नाहीये. परंतु प्रिव्हेंटिव्ह असेल किंवा झाडामध्ये तेलाचा प्रसार थांबवण्यासाठी असेल किंवा झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठीचा असेल तर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडं प्रसार थांबवण्यासाठी सॅली सुपर आणि सेक्युरा हे अतिशय प्रभावी प्रॉडक्ट आहेत. आणि झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी आपल्याकडचं हफाक गोल्ड आणि गिर अमृत गोल्ड हे अतिशय प्रभावी उत्पादन आहेत. सोनपुरे साहेब, मला एक सांगा की आता बाग हार्वेस्टिंगला आहे आणि तुमचे बरेच महाग पुढे झालेली आहे सेटिंग. म्हणजे काही आता 100 ग्रॅम आहे तर काही 250-300 ग्रॅम पर्यंत, एवढं मोठं व्हेरिएशन आहे. अजून किती वेळ आहे बागेला? तो प्लॉट 5.5 महिन्याचा. 5.25 महिन्याचा झाला. म्हणजे साधारणतः 1 महिनाभर म्हणजे जे मोठे फळं आहेत त्यांना वेळ आहे आणि बाकीची जी लहान सेटिंग आहे त्यांना अजून माझ्या हिशोबाने तर 2-2.5 महिने सुद्धा घेऊ शकतील. तुम्ही कॅमेरा जवळ या ना आणि मी तुम्हाला आता काही तेलाची फळं दाखवणार आहे. आपण पाहू शकता हे फळ, हे डाग पूर्णपणे आहे तिथे थांबून पुढचं जे नुकसान आहे ते थांबलेलं आहे. हे पण पाहू शकता तुम्ही, इथे पण पाहू शकता. तर हे जे स्पॉट आहेत तेलाचे हे थांबून कोरडे पडलेले आहेत आणि त्याचा पुढचा प्रवास थांबवलेला आहे. म्हणजे तेल्यामध्ये सर्वात महत्वाचं गोष्ट एक असते की एकदा तेलाचं इन्फेस्टेशन झालं किंवा रोगाची लागण झाली, तेलाची एंट्री झाली, तर तिथून पुढचा जो त्याचा आउटब्रेक असतो किंवा त्याचा जो प्रसार असतो तो एवढ्या वेगाने होतो
की शेतकऱ्यांची धांदल उडते आणि अक्षरशः हातबल होऊन जातात. परंतु सॅली सुपर आणि सेक्युराच्या फवारणीने पुढचा जो आउटब्रेक आहे, पुढचा जो प्रसार आहे निश्चित थांबतो. मला सांगा, त्याच्यानंतर नवीन झाडांना त्याला दिसला का? नाही. नवीन झाडांना त्याला दिसला. हे फार महत्वाचं आहे. सॅली सुपर आणि सेक्युराच्या ट्रीटमेंट नंतर नवीन झाडांना तेल्या दिसत नाही आणि पुढचा तेल्याचा प्रवास पण पूर्णपणे थांबतो. पुढच्या ट्रीटमेंट पुढच्या सीझनच्या वेळेस आपण ज्यावेळेस पानगळ करतो, पानगळीच्या अगोदरच सॅली सुपर आणि सेक्युराचा स्प्रे घेतला, आपल्याला असे रिझल्ट आलेले आहेत. ज्या बागेमध्ये पूर्वी 10 ते 20% तेल्या असायचा, त्यांचा प्रसार दुसऱ्या वर्षी सुरुवातीलाच प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतल्यानंतर अवघ्या 5%च्या खाली आम्हाला त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. तर इतर तेल्या ग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आम्ही सांगू शकतो एक का तुम्ही मारू शकता, रिझल्ट भरपूर. रिझल्ट खूप चांगला आहे. आपल्यासोबत भेंड्याचे गवळी साहेब पण आहेत. त्यांनी सुद्धा सेक्युरा प्लस आणि सॅली सुपर वापरलेला आहे. गवळी साहेब, तुमच्या बागेमध्ये परिस्थिती कशी आहे? कंट्रोलमध्ये आहे. कंट्रोलमध्येच आहे. निश्चितच तेल्यावरती तेल्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये एवढी असते की तेल्याचं नाव काढलं की कोणी जे काही सांगेल ते करायला शेतकरी तयार होतात आणि वारेमाप पैसा खर्च करायला सुद्धा तयार होतात. परंतु मला एक सांगा, आपली जी ट्रीटमेंटची खर्च होता साधारणतः 1400 रुपयापर्यंत खर्च होतो आपला 200 लिटर पाण्याचा, बरोबर? तर खर्चाबाबत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, खर्च तसा विचार केला तर काय एवढा खर्च नाही. निश्चितच खर्चाबाबत विचार केला तर सॅली सुपर आणि सेक्युराचा खर्च जो आहे मार्केटमधील इतर तेल्यासाठी दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटपेक्षा निश्चितच तो स्वस्त आहे आणि चांगला आहे. ह्या बागेला आता आपण पुढची ट्रीटमेंट जी आहे हफाक गोल्ड आणि गिरामृत गोल्डची देणार आहोत, जेणेकरून बागेमध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने तयार होईल आणि पुढच्या वर्षी तुम्हाला तेल्याला ह्याच्यापेक्षा अजून चांगले रिझल्ट मिळतील. धन्यवाद.